नमस्कार. मी ॲस्ट्रोस्मिता गिरी बोलते. माझ्या हेलिक्सच्या व्हिडिओनंतर बऱ्याच लोकांनी चौकशी केली की दक्षिणेकडे दरवाजा असताना आपण त्याच्यावर घोड्याची नाल लावतो, तर हे कितपत बरोबर आहे? म्हणजे घोड्याची नाल ही पण एक हेलिक्स आहे का, असा त्यांचा प्रश्न होता. मग माझ्या लक्षात आलं की घोड्याच्या नालीबद्दल लोकांच्या मनामध्ये बरीच क्युरियोसिटी आहे. मग ती शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला सोडवायला पाहिजे. मग त्याच्यासाठी, कारण कित्येक घरामध्ये कित्येक बिझनेसच्या उंबऱ्यांवर आपण ही नाल मारलेली पाहतो. पूर्वी जी देवळं होती, त्या देवळांचे जे मोठे मोठे उंबरटे उंच असायचे, त्याच्यावर ही घोड्याची नाल असायची आणि ती यू आकारात केलेली असायची. कारण देवाकडे येणारे सगळे काहीतरी मागण्यासाठी आलेले असतात. येताना आपल्याबरोबर निगेटिव्हिटी घेऊन आलेले असतात. देव त्यांना वरदान देतो किंवा त्यांच्या इच्छापूर्ती करतो, पण ती निगेटिव्हिटी देव आपल्याकडे नाही साठवून ठेवत. ती दूर करण्यासाठी बहुतेक ती नाल त्या उंबऱ्यावर लावली असण्याची शक्यता असते. मग ही नाल घोड्याची नाल पाहिजे. घोड्याची नाल म्हणजे, आता घोडा हा प्राणी खूप पॉवरफुल आहे पहा. आणि ज्या वेळेस समुद्रमंथन झालं, लक्ष्मी मातेला समुद्रातून वरती आणण्यासाठी देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्रमंथन झालं पहा. मंदार पर्वत आणि कालिया नाग या नागाच्या थ्रू त्यांची रवी करून एकीकडे देव आणि एकीकडे दानव असं उभे राहून त्यांनी त्या नागाची शेपटी आणि तोंड वेगवेगळ्या दिशांना धरून ती रवी फिरवल्यासारखा तो मंदार पर्वत फिरवला आणि त्यातून 14 रत्न बाहेर आली. त्या 14 रत्नांपैकी जशी लक्ष्मी आहे, तसंच उच्चैश्रवा नावाचा एक घोडा आहे पहा, की तो इंद्राकडे आहे. कारण इंद्राने तो स्वतःकडे ठेवून घेतला. उच्चैश्रवा म्हणजे काय, की जो घोडा ज्याला पंख आहेत आणि तो पंखाच्या जोरावर कुठेही जमिनीवर, पाताळात आणि आकाशात कुठेही वावरू शकेल, अशा पद्धतीचा हा उच्चैश्रवा घोडा होता पहा. आणि तो घोडा अतिशय आकर्षक आणि सुंदर होता. त्याची शक्ती पण अफाट होती आणि म्हणूनच आपल्याकडे घोड्याला जास्त महत्त्व आहे पहा. आणि घोड्याला जास्त महत्त्व आहे कारण त्याच्यामध्ये शक्ती आहे. तो आळशी नाही आहे, तो सतत जागा असतो, तो झोपत नाही, तो उभा राहतो. घोडा विश्रांती जेव्हा घेतो, आता तुम्ही म्हणाल की घोडा झोपत नाही, बसतही नाही, मग तो विश्रांती कसा घेतो? तर तो विश्रांती घेतो एक पाय वाकडा करून, तो विश्रांती घेतो आणि तेवढी विश्रांती त्याला पुरते. म्हणजे त्याच्यामध्ये किती शक्ती आहे पहा. ज्या वेळेस घोडा बसतो त्यावेळेस तो निकामी होतो किंवा त्याचा मृत्यू जवळ आलेला असतो. त्यामुळे घोडा कधीही बसत नाही आणि कधीही झोपत नाही. आता या घोड्याचा वेग हा अतिशय वेगवान आहे पहा. त्याच्यामुळे पृथ्वी आणि घोड्याचा पाय याच्यामध्ये सतत घर्षण होतं पहा. तो एक ठराविक टापा टाकत चाललेला असतो पहा. आणि त्याच्या पायाचा आकारही खूप मोठा असतो. त्याच्या जो पायाचे खूर असतात ते खूप मोठे असतात, कारण जमिनीला घर्षण करून गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध पाय उचलून तो ज्या स्पीडनी पळतो त्या स्पीडला त्याला काही इजा होऊ नये म्हणून त्याच्या खुरांना नाल ही ठोकतात. आणि ही नाल लोखंडाची असते. लोखंडाचीच का असते बरं? कारण लोखंड अतिशय स्ट्रॉंग आहे. ते जास्त झिजत नाही, पटकन झिजत नाही. इतर धातू लवकर झिजतात, त्या मानाने लोखंड हे कमी झिजतं. म्हणून लोखंडाची नाल ही त्या घोड्याच्या टापाला ठोकलेली असते. आणि ही नाल
जेव्हा घोडा पळतो त्यावेळेस त्याच्या स्पीडनी जी ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा अर्थिंग करण्यासाठी, कारण ती ऊर्जा जर घोड्याच्या शरीरात गेली तर घोडा आजारी पडू शकतो, म्हणून ती ऊर्जा अर्थिंग करण्यासाठी हे लोखंडाचं नाल ही त्याच्या खुराला टोकलेली असते की ज्याच्यामुळे ती एनर्जी इझिली अर्थिंग होते. आणि घोड्याचा ऑरा हा अत्यंत पॉझिटिव्ह असतो आणि पळताना निर्माण होणारी ऊर्जा ही जास्तीत जास्त प्रमाणात असते. मग ती पॉझिटिव्ह असायला हवी, निगेटिव्ह नको. म्हणून ही निगेटिव्ह ऊर्जा घर्षणाने निर्माण झालेली अर्थिंग करण्यासाठी नाल ही ठोकतात आणि त्या नालेमध्ये या घर्षणाने अतिशय शक्ती प्राप्त झालेली असते. आणि शनी महाराजांना ही काळ्या घोड्याची नाल अत्यंत प्रिय आहे. शनी महाराजांना एकतर लोखंड प्रिय आहे, तसंच शनी महाराजांना ही लोखंडाची नाल, घोडा हा स्पीडनी पळणारा आहे. आणि शनी महाराज कसे आहेत, सावकाश सावकाश गतीचे आहेत की ते आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट विलंबाने घडवतात. मग अशा वेळेस शनी महाराजांची साडेसाती असेल किंवा शनी महाराजांची ढय्या असेल किंवा शनीची महादशा चालू असेल, त्यावेळेस लोकांना जो त्रास होतो किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये विलंब हा ठरलेलाच असतो, त्या विलंबाला दूर करण्यासाठी ही घोड्याची नाल जर आपण आणली, पण ती घोड्याचीच हवी बरं का, म्हणजे जिथे तबेला असतो, राहण्याची जागा असते, तिथे घोडेवाल्यांना पाहून त्यातल्या त्यात काळ्या घोड्याची नाल जर आपल्याला मिळवता आली तर पाहायची. पण काळ्या घोड्याचीच नाल मिळेल असं शक्य नाही होत ना. मग कुठल्याही घोड्याची, कारण घोड्यामध्ये जी हॉर्स पॉवर आहे ती आपल्याला मिळायला पाहिजे. आणि शनी महाराजांच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी मंदगती सुरू झालेली आहे त्या मंदगतीला वेसण घालण्यासाठी ही घोड्याची नाल आपण घराच्या दरवाजावर यू आकारात, म्हणजे त्याचा ओपन भाग वरच्या बाजूला करून लावता येतो. आणि नाल कधीही नवी कोरी घ्यायची नाही किंवा लोहाराकडून घ्यायची नाही, तर ती घोड्यांनी वापरलेली झिजलेलीच नाल हवी की ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये ती ऊर्जा साठवलेली असते. आणि ती ऊर्जा असलेली नाल जर आपण घराच्या उंबरठ्यावर मारली किंवा घराच्या वरती जर आपण मारली यू आकारामध्ये, तर त्याचा घरामध्ये असणारी निगेटिव्हिटी ॲब्सॉर्ब करण्यासाठी, निगेटिव्ह शक्ती ॲब्सॉर्ब करण्यासाठी, घरात होणारा विलंब टाळण्यासाठी आणि घरातल्या लोकांना शक्तिवान करण्यासाठी. शक्तिवान म्हणजे कसं, ऊर्जा मिळून त्यांनी कुठल्याही कार्यामध्ये ढिलाई नाही करायला पाहिजे, त्याच्यासाठी ही घोड्याची नाल लावली जाते. आता शनी महाराजांना जसं लोखंड प्रिय आहे तसंच शनी महाराजांना काळा रंग पण प्रिय आहे पहा. म्हणूनच ही नाल लावताना ती अगोदर सिद्ध करावी लागते. मग ती सिद्ध कशी करायची, तर ती नाल एका तांब्यात घेऊन त्याच्यावर गाईच्या दुधाचा अभिषेक करायचा. रात्रीच्या वेळेस तो अभिषेक करून, शक्यतो काळ्या गाईचं दूध मिळालं तर वेल्लण गुड, पण आपल्याला आता शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना काळ्या गाईचं, आधी गाईचं दूध मिळणं कठीण आणि त्यात काळ्या गाईचं तर त्याच्यापेक्षा दुर्मिळ. मग जे काही गाईचं दूध म्हणून आपल्याकडे मिळतं त्या गाईच्या दुधाचा अभिषेक करायचा आणि ताम्हणामध्ये ती नाल देवाऱ्याच्या जवळ तशीच त्या दुधामध्ये बुडवलेली राहू द्यायची. कारण त्याच्यामध्ये असणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याला सामावून घेताना इतक्या तीव्रतेची नको असते. म्हणून दुधाच्या अभिषेकाने तिला सौम्य करायचं, म्हणजे टोकाची असणारी ऊर्जा आपल्याला ऑराला सोसेल अशा पद्धतीने ती करण्यासाठी रात्रभर दुधात घालून ठेवायची. सकाळी त्याची पंचोपचारे पूजा करायची. पंचोपचारे पूजा म्हणजे काय, गरम पाण्याने धुवायचं,
त्याला अष्टगंध लावायचं, त्याला निळी फुलं व्हायची, धूप दीप दाखवायचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आणि मग ती नाल काढून आपल्याला पाहिजे तिथे. मग आता ही नाल लावण्यासाठी मुहूर्तही चांगला पाहिजे. आपण ती नाल पितृपक्षात लावू शकतो किंवा नवरात्रात लावू शकतो, कारण हे शक्तीचे दिवस आहेत पहा. किंवा दिवाळीत लावू शकतो, कारण दिवाळीचे 5ही दिवस शुभ असतात आणि त्यातल्या त्यात दिवाळीची लक्ष्मीपूजनाची अमावस्या तर सगळ्यात जास्त शुभ असते पहा. त्याचप्रमाणे तो मुहूर्त जर उगला तर होळीपासून महाशिवरात्रीपर्यंत जो पिरियड असतो त्या पिरियडमध्ये जर आपण ही नाल लावली तर त्याचा उपयोग आपल्याला जास्तीत जास्त होतो. त्याचप्रमाणे ही नाल आपल्याला काही विशिष्ट हेतूसाठी पाहिजे असेल, म्हणजे घरातली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी किंवा घरामध्ये काही वास्तुदोष असेल किंवा आपल्या घरातल्या लोकांनी काही विचित्र क्रिया केल्या असं जर आपल्याला वाटत असेल तर उत्तर पूर्व दिशेमध्ये ही यू आकार वर करून जर आपण ती लावली, ती लावण्याचा दिवस कुठला मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवसापैकी एक दिवस निवडून ही नाल जर आपण उत्तर पूर्व दिशेमध्ये ठेवली तर त्याचा उपयोग घरातली सगळी निगेटिव्हिटी ॲब्सॉर्ब केली जाते. त्याचबरोबर काही क्रियाकर्म झालं असेल किंवा वास्तूमध्ये काही दोष असतील तर ते सगळे दोष दूर करण्यासाठी या नालीचा जास्तीत जास्त उपयोग होतो. आपल्याकडे पहा, घोड्याची हॉर्स पॉवर म्हणतात, म्हणजे जी पॉवर घोड्यामध्ये असते. आता घोड्यापेक्षा शक्तिशाली प्राणी नाही आहेत का हो? आहे ना, सिंह आहे, रानगवा आहे, बैल आहे, यांच्यामध्येही खूप शक्ती आहे. पण त्यांच्या नावाने अश्वशक्ती म्हणत नाही, तर अश्वशक्ती कशाच्या नावाने म्हणली जाते तर हॉर्स पॉवर, घोड्याची शक्ती, म्हणजे त्याचा जो स्पीड आहे. कारण मशीन आणि इंजिनला जी हॉर्स पॉवर असते ती त्या घोड्याच्या पळण्याच्या गतीला असते आणि त्या गतीने आपल्या घरातली, आपल्यामध्ये असणारी किंवा आपल्यावर काही वाईट प्रयोग झाले असतील त्याची निगेटिव्हिटी काढून घेण्याची शक्ती या नालेमध्ये असते. म्हणून ही नाल जास्तीत जास्त प्रभावी होते. आता या नालीची अंगठी करून घेता येते. ही अंगठी कशी करायची? ती झिजलेले नाल असेल ती नाल घेऊन लोहाराकडून त्याला फक्त आकार द्यायचा आणि त्याची दोन्ही टोकं उघडी ठेवायची, त्याला बंद करून डाग द्यायचा नाही, अशा पद्धतीने. किंवा त्याच नालेचं लोखंडाचं कडं करायचं आणि शनिप्रधान लोकांनी जर हे कडं घातलं तर त्यांना त्यांच्या 7.5च्या काळात, ढय्येच्या काळात किंवा शनी महादशा असताना कमीत कमी त्रास होतो. अर्थात त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्नही करावे लागतातच. ते प्रयत्न जर आपण केले नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे तिळाच्या तेलामध्ये किंवा मोहरीच्या तेलामध्ये ही नाल बुडवून ती जर शमीच्या वृक्षाखाली आपण एखादा संकल्प करून पुरली तर आपली ती इच्छा पूर्ण होते. अशासारखे उपाय या घोड्याच्या नालीने करता येतात आणि हे सिद्ध उपाय आहेत. त्यामुळे आपले जीवन सुसह्य, सुखी आणि आपल्या आयुष्याला गती प्राप्त होते. आपला ऑरा घोड्या इतका क्लीन होतो आणि गती मिळाल्यामुळे आपोआप अनेक संधी उपलब्ध होतात आणि त्यातून यश आणि कीर्ती मिळू शकते. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअरही करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायची असेल तर ती शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटूया असंच एखादं साधन घेऊन. धन्यवाद.